वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील ज्ञानेश्वर जाधव हे शिवाजीनगर येथे राहत होते। त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला। पण कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचा परिणाम जाधव यांच्या अंत्यविधीवर सुद्धा झाला। सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश्वर जाधव यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व 1 मुलगा आहे। मुलगा इंदूर येथे आपल्या आत्याकडे राहत होता। अचानक वडिलांचे निधन झाल्यामुळे देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे तो त्याच्या वडिलांच्या अंतिम संस्कारास कारंजा लाड येथे पोहोचू शकला नाही। त्यामुळे अंतिम संस्कार त्याच्या लहान बहिणीला, जिचे नाव रीमा आहे, हिला करावा लागला। या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। एकुलता एक मुलगा अक्षय हा आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा घेऊ शकला नाही। ज्ञानेश्वर जाधव यांच्या अंत्यविधीला मुखाग्नी सुद्धा मुलीने दिला। दशक्रियेचा कार्यक्रम हा 24 एप्रिल रोजी आहे। या दशक्रियेसाठी मुलगा अक्षय हा घरी आलाच पाहिजे असा अट्टहास आईने व बहिणीने धरलेला आहे। त्यामुळे त्यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आपल्या भावना व्यक्त करून विदर्भ न्यूजद्वारे प्रशासनापर्यंत आपली व्यथा पोचविण्याचा प्रयत्न करून आपल्या मुलास प्रशासन दशक्रियेच्या कार्यक्रमापर्यंत पोचवेल असा त्यांचा विश्वास आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।